नमस्कार. आज सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब आपले मंत्री यांच्या प्रयत्नाने देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने आज विजयदूत बोट चालू झाली आहे. म्हणजेच मुंबई विजयदूत प्रवास हा बोटीतून करायचा आम्हाला संधी मिळाली आहे. जवळजवळ 80 सालामध्ये मी बोटीने प्रवास केला होता. त्यानंतर आज हा पहिला दिवस आहे की बोटीने प्रवास करायची संधी मिळाली. शिगम्याचा उत्सव असल्याने बरेच आपले देवगडचे प्रवासी बोटीत आहे. हाऊसफुल बोट आहे आणि सुंदर असं भजन झालं. सर्व लोक त्यात रममाण झाले होते. अतिशय आनंद झाला. कुठलाही कंटाळा किंवा खास कळगे वारा असला कसलाही त्रास नाही. इतका प्रवास सुखकर झाला. त्याबद्दल सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब यांचे खूप खूप आभार. आज 1 मार्च तसं बघितलं गेलं तर कोकणवासियांसाठी आणि खास करून देवगडवासियांसाठी एक आनंदाचा आणि सुवर्णाचा क्षण आहे. मुंबईवरून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग रोरो फेरी आजपासून सुरू झाली आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं स्वप्न होतं की जलवाहतूक सुरू व्हावी आणि ते फडणवीस साहेबांचं स्वप्न हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांनी त्यांच्या प्रयत्नातून आज यशस्वी करून दाखवलं आहे. संपूर्ण देवगडवासियांतर्फे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजू गुंडाळे. कोडकेश्वरमधून आज खास नितेश राणे साहेबांनी आज जो रोरो बोट सेवेचा शुभारंभ केला त्यासाठी मुंबई टू विजयदुर्ग या फेरी बोटीचा मनमुराद आस्वाद घेतला. स्वतः एक हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या टुरिस्टसाठी सुद्धा त्या गोष्टींचा जरूर नक्की विचार करेन. त्या क्वालिटीचं फूड, त्या क्वालिटीची इथली व्यवस्था, लक्झरियस फील येत आहे. स्कोडाचे 4 ज्या रेंज आहेत त्या त्यांनी इथं सर्वांसाठी ओपन करून ठेवल्या आहेत. एक एक्सपिरियन्स म्हणायचा तर पहिलाच एक्सपिरियन्स असल्यामुळे थोडंसं तिकीटबद्दल साशंकता होती, पण एंटायर फॅसिलिटीजचा विचार केला तर ह्या सर्व तिकीट्सच्या समोर न्यूनगंड आहे. लोक जरूर त्याचा विचार करतील आणि ही फेरी बोट जी आहे ती कंटिन्यूसाठी जर चालू राहिली तर नक्कीच पर्यावरणाला पूरक असा व्यवसाय व्यापार चालेल. स्थानिक लोकांना त्याचा जरूर फायदा होईल. ये जा करण्यासाठी एकंदर रस्ते किंवा रेल्वेवरती विसंबून राहण्यापेक्षाही चांगलं म्हणायचं तर एक वेगळाच ट्रॅक जो निर्माण केला आहे त्यामुळे खरंच नितेश साहेबांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे देवाभाऊंसाठीही धन्यवाद देतो, कारण संगनमताने केलेला हा जो प्रकल्प आहे तो लवकरच श्रीदेव कुणकेश्वर कृपेने व्यवस्थित मार्गस्थ होईल असं वाटतंय. आजपर्यंत जे प्रकल्प राणेसाहेबांनी मनावर घेतले ते प्रकल्प आम्ही जवळून बघतोय गेली 15 वर्ष साहेबांना आणि त्यांनी जे मनात आणलं ते सत्यात उतरलं. त्यातलाच हा एक प्रकल्प आहे. अपेक्षा अशी करतो की लोकांनी सुद्धा त्याचा योग्य तो लाभ उठवावा आणि स्थानिक लोकांनी इन्वॉल्व्ह होऊन आपला रोजगार उद्योगधंदा कसा वाढेल याकडे लक्ष देऊन ह्या प्रकल्पाचा अधिक लोकांपर्यंत कसा अभिप्राय कळेल त्यासाठी पण प्रयत्न करावे. स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी याच पद्धतीने येणाऱ्या टुरिस्टची व्यवस्था करून आपलाही रोजगार वाढेल याकडे जर लक्ष दिलं तर जे राणेसाहेबांच्या मनातील कोकण आहे ते नक्कीच पुढे येईल. मी वैशाली सरवणकर. मी विजयदुर्गाचे असल्यामुळे मला अभिमान आहे की आपल्या गावी ही बोट येते. त्यामुळे पर्यटकांना खूप चालना मिळेल. आपला विजयदुर्ग गाव पण सुधारेल. सिंधुदुर्ग गावासाठी तर खूपच म्हणजे प्रेरणादायी हे बोटची सेवा खूप छान उपलब्ध करून दिली आहे. माझं नाव प्राजक्ता कुलकर्णी. आम्ही ठाण्याला राहतो. मुंबईवरून आम्ही आता विजयदुर्गवरून आम्ही पुढे तारकर्लीला जाणार आहोत. हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि खूप चांगला आहे एक्सपिरियन्स. मेन म्हणजे ट्रॅफिक आणि पोल्युशन या सगळ्यापासून हे बरं वाटतं. जरा काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि वी आर एक्सायटेड.
माझं नाव अमृता अनिल कांदळगावकर आहे आणि आम्ही M2Mचा हा प्रवास करतो आहे. आम्ही आमच्या गावाला चाललो आहे, कांदळगावात. आणि हा पहिला प्रवास खूपच छान होता आणि खूपच एक्सपिरियन्स छान आणि जेवण पण छान होतं इकडे सगळं. आणि हे सगळी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नितेश साहेबांना आम्ही खूप 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 आभारी आहोत. आम्ही मनापासून थँक्यू म्हणतो आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव वर्षा तळेकर. मी कणकवलीला राहते. आज मी रोरोचा पहिला प्रवास केला, मुंबई टू विजयदुर्ग. खूप छान वाटलं, खूप मस्त अनुभव होता आणि आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ही शक्य झाली ती म्हणजे माननीय नितेश साहेब यांच्यामुळेच. तर त्यांचे मी एक पहिलं खूप खूप आभार मानते आणि असाच त्यांनी सिंधुदुर्गाचा विकास करत राहावा. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आणि आमच्या भागाचे खासदार आणि आमचे नेते सन्माननीय राणेसाहेब यांचं स्वप्न आज सत्यात उतरण्याचं काम आमचे लाडके पालकमंत्री आणि मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांनी केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा आज चालू करण्यात आलेली आहे आणि ह्या रोरो सेवेच्या माध्यमातून व्यापार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीची मोठं एक मार्ग त्या ठिकाणी आज खुला झाला आहे. आणि ह्या रोरो सेवेच्या माध्यमातून कोकणाला एक ऐतिहासिक आजचा क्षण आहे आणि खऱ्या अर्थाने कोकण समृद्ध होण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आज त्या ठिकाणी चालू झालं आहे. नमस्कार, मी अंजली अनिल कदम, देवगड. मुंबईवरून आता मी देवगडला जात आहे. पण जी आपली रोरो मुंबई ते विजयदुर्ग ही जी बोट सेवा आहे तर ती अत्यंत सुखकारक आणि अशी खूप छान आहे. प्रवास जो झाला आहे तो चांगला झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर खरंच आम्ही संपूर्ण सिंधुदुर्गवासियांतर्फे आपले पालकमंत्री मान्य नितेश राणे साहेब यांचे आम्ही आभार मानतो आणि असेच नवीन नवीन उपक्रम त्यांनी आमच्या कोकणवासियांसाठी यापुढील काळातही आणावेत यासाठी आम्ही त्यांना खूप सारे धन्यवाद आणि आभार मानतो. थँक्यू. आपल्या कोकणाला जो सुंदर किनारा लाभलेला आहे, खरोखरच हा स्वर्ग आहे आणि या स्वर्गात आज आपण रोरो या सेवेतून प्रवास करतो. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग. खरोखर आमचे आदरणीय पालकमंत्री नितेशजी नारायणराव राणे साहेब यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आदरणीय दादांनी, मोठ्या साहेबांनी स्वप्न पाहिलं विकासाचा कोकणाचा आणि हे स्वप्न सत्यात उतरत आमचे आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब. खरोखरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांचेसुद्धा मनापासून आभार की त्यांनी आमचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला फार आमच्या पाठी त्यांनी आशीर्वाद दिले. पुन्हा एकदा राणेसाहेबांचे आभार मानतो. धन्यवाद. जय गो. नमस्कार, प्रणाम, राम राम. मी अस्सल कोकणकर संदीप पवसकर. ओळखलो ना, म्हणजे बोट चालवतोय ना मी ती गावाकडे. पण आता मी काय माहिती आहे, बोटीतच आहे. म्हणजे रोरो हाऊस मोठ्या बोटीत आलाय, मोठ्या बोटीत समुद्र आहे आणि मस्त बोट चालत आहे. अवाढव्य बोट आहे पण अजिबात त्रास नाही आहे. म्हटलं होतं घराघरात पण अजिबात त्रास नाही आहे. फिलिंग मस्त राजेशाही थाट आहे आणि साहेबांचं नाव घेते आता मी, कारण ह्या साधी गोष्ट नाही आहे. कारण ही संकल्पना म्हणजे काही जणांची होती असतात, पण प्रत्यक्ष उतरायची संकल्पना आहे ना तर राणासाहेबांच्याच आहे आणि नितेश साहेबांनी या काम महान कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मी सलाम करते. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आधी, म्हणजे सगळ्यांनी त्या सुख घेतलेला आहे सगळा. फक्त एक आहे, जरा तिकीट थोडासा आहे ना कमी जास्त हवं आहे असं माझं वाटत आहे. आणि ते खाण्याच्या वस्तू आहेत ना ते म्हणजे जरा कमी करू, कारण मी जर थोडं स्पष्ट मताचं आहे. पण राणासाहेब आमचे करतील, कारण त्यातली कोकणकरांची जाण आहे असं झाला आणि कोकणकरांनी पण राणासाहेबांची जाण आहे. त्याच्यामुळे या सगळ्या कार्य सुरळीत पाडणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी साहेबांचे आभार मानते, कारण ह्या जो सुख आहे ना बोटीला जाण्याचं सुख आहे ना त्या सुख आम्हाला त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि आमचं कोकणाचं तुरो ना आणखी उंच गेलेलं आहे. म्हणजे सोन्याचं तुरो तर त्यांनी छापलेलं आहे आमच्या मुकुटात. त्याच्यामुळे धन्यवाद. नमस्कार. आज ही आपला भाऊचा धक्का मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा आमचे सन्माननीय सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आमदार साहेब आणि मंत्री आहेत ते, आणि त्यांचं स्वप्न होतं आणि तो स्वप्न प्रत्यक्षात आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवाभाऊ साहेब यांचा चमत्कार तो म्हणावाच लागणार. आणि ह्यो
रोरो सेवा आज ही होळीच्या मुहूर्तावर सुरू झाली आहे, त्याच्याबद्दल कोकणी माणसं लय आनंदी आहे. याचा सगळा श्रेय आमच्या नितेशजी राणे साहेब आणि सन्माननीय लाडके आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ साहेब यांना सगळ्यात जास्त श्रेय आम्ही कोकणी बांधव सगळे देणार आणि त्यांचे खूप खूप आभार आम्ही मानतो. असंच त्यांनी कोकणाचा विकास करत राहावा आणि जे काय असतील कोकणाचे विकास आणखी काय करूचे असतात म्हणजे त्यांच्या मनात ते इच्छा त्यांचे परिपूर्ण करून घेऊ गये. हा त्यांचा देशात सरकार असा, महाराष्ट्रामध्ये सरकार असा. मला वाटतं सिवल प्रकल्प तो काय दादांचा स्वप्न होता तर आपण मला वाटतं पूर्ण करण्याची आता वेळ इलेली ह्या ता झाला तर कोकणाचा एकदम दम भारीच होताला. म्हणजे कोकणी लोक मुंबईत नोकरी जावचे नाही, आपल्या कोकणातच स्थिरावतले. आपला घर, आपला जमीन आणि सगळ्या एकदम मस्तपैकी व्यवस्थित होताला. जमिनी विकूचे पण लागायचे नाही कोणाला. खूप खूप धन्यवाद साहेब, तुमचे आभार. या ठिकाणी आमका संधी दिल्याबद्दल धन्यवाद.